नमस्कार. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबद्दल एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. अनेक जण या बातमीची आतुरतेने वाट पाहत होते आणि अखेर ती प्रतीक्षा संपलेली दिसतीये. चला आपण थेट काय घडलंय तेच पाहूया. हो, बरोबर पाहिलंय. हीच ती रक्कम आहे ज्याबद्दल सगळीकडे चर्चा होते. अनेक महिन्यांपासून थांबलेला हा हप्ता म्हणजे तब्बल 4,500 रुपये आता मंजूर झाला आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ही रक्कम एकदम एक रकमी लाभार्थींच्या बँक खात्यात थेट जमा होणार आहे. ज्या भगिनी आज पैसे येतील, उद्या येतील या आशेवर होत्या, त्यांची ही प्रतीक्षा आता खऱ्या अर्थाने संपलेली आहे. शासनाने एक मोठा निर्णय घेतलाय आणि पैसे वाटपाची प्रक्रिया तातडीने सुरू केली आहे. हे वाटप किती मोठं आहे याचा अंदाज या आकड्यावरून येईल. शासनाने या योजनेसाठी तब्बल 17,000 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांच्या देखरेखीखाली हे काम आता वेगाने पुढे जात आहे. म्हणजे बघा, परिस्थिती आधी कशी होती आणि आता कशी बदलली आहे. आधी फक्त अनिश्चितता होती, पेमेंट कधी होणार याची काहीच खात्री नव्हती. पण आता चित्र पूर्णपणे वेगळं आहे. एक स्पष्ट 3 दिवसांची वितरण योजना तयार आहे. पण एक प्रश्न नक्कीच पडतो की या पेमेंटला इतका उशीर का झाला. बरं, शासनाने या विलंबामागे असलेली कारणं आता स्पष्ट केली आहेत, जेणेकरून सगळ्या प्रक्रियेत पारदर्शकता राहील. मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार या विलंबामागे 2 मुख्य कारणं होती. पहिलं म्हणजे राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांचं अचानक निधन झालं, ज्यामुळे काही प्रशासकीय कामांवर परिणाम झाला. आणि दुसरं कारण म्हणजे राज्यात सुरू असलेल्या निवडणुका, ज्यामुळे साहजिकच प्रशासनाचं लक्ष तिकडे जास्त होतं. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत या विलंबाबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यांनी प्रांजळपणे कबूल केलं की इतर कामांमुळे याकडे लक्ष देता आलं नाही, जी एक मोठी आणि महत्त्वाची गोष्ट आहे. चला आता सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे येऊया. शासनाने सर्व 36 जिल्ह्यांमधली ही थकीत रक्कम देण्यासाठी एक विशेष योजना आखली आहे आणि त्याला नाव दिलंय महावाटप. नावाप्रमाणेच ही एक भव्य वितरण मोहीम असणार आहे. हे महावाटप 3 दिवसांमध्ये पूर्ण केलं जाणार आहे. म्हणजे आज पहिला टप्पा सुरू होईल, उद्या दुसरा टप्पा असेल आणि परवा तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात संपूर्ण राज्यात वितरण पूर्ण होईल. यामुळे प्रत्येकाला पैसे कधीपर्यंत मिळतील याचा एक स्पष्ट अंदाज येईल. आता आपण प्रत्येक दिवसाचं वेळापत्रक सविस्तरपणे पाहूया. म्हणजे आपल्या जिल्ह्याची आणि आपल्या बँकेची नेमकी तारीख कोणती आहे हे समजून घेता येईल. तर आज म्हणजे पहिल्या दिवशी नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील जळगाव, परभणी, सोलापूर, ठाणे अशा काही प्रमुख जिल्ह्यांमध्ये वितरणाला सुरुवात झालीय. यामध्ये SBI, बँक ऑफ महाराष्ट्र सारख्या मोठ्या बँकांचा समावेश आहे. आपल्या जिल्ह्याची संपूर्ण माहिती शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे. उद्या म्हणजे दुसऱ्या दिवशी अमरावती आणि नागपूर विभागातील जिल्ह्यांचा क्रमांक लागेल. यामध्ये रत्नागिरी, पुणे, मुंबई, रायगड या जिल्ह्यांचा समावेश आहे. इथे HDFC, ICICI आणि ॲक्सिस बँकेसारख्या बँकांमधून पैसे वितरित केले जातील. आणि मग परवा तिसऱ्या आणि अंतिम दिवशी कोकण आणि पुणे विभागातील उरलेले सर्व जिल्हे आणि इतर काही जिल्हे जसे की नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली इथेही प्रक्रिया पूर्ण होईल. त्यामुळे जर आपला जिल्हा आधीच्या 2 दिवसात नसेल तर तिसऱ्या दिवशी नक्कीच असेल. आता हे पैसे मिळणार कसे? तर ते मिळणार आहे थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच DBTद्वारे. सोप्या भाषेत सांगायचं तर सरकारी तिजोरीतून पैसे थेट आपल्या बँक खात्यात येतात. मध्ये कोणीही मध्यस्थ नसतो. यामुळे ही प्रक्रिया खूप वेगवान आणि 100% पारदर्शक होते. ही सगळी प्रक्रिया एकदम सुरळीत पार पाडावी यासाठी मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला अत्यंत कडक आणि थेट आदेश दिले आहेत. यामध्ये कोणत्याही प्रकारची चूक किंवा दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही असं स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे. मुख्यमंत्र्यांचं हे वाक्य या योजनेमागचा शासनाचा दृढ निश्चय दाखवतं. त्यांनी हे वचनच दिलं आहे की प्रत्येक पात्र भगिनीपर्यंत ही मदत पोहोचेपर्यंत ते स्वतः स्वस्थ बसणार नाहीत. त्यांनी प्रशासनाला 3 गोष्टी अगदी स्पष्ट शब्दात सांगितल्या आहेत. 1. सरकारी यादीतील प्रत्येक पात्र महिलेला पैसे मिळालेच पाहिजेत. 2. वितरणात कोणताही गोंधळ किंवा गडबड होता कामा नये. आणि 3. पूर्ण 4,500 रुपये थेट खात्यात जमा व्हायला हवेत. आणि हो, सर्व भगिनींसाठी एक सगळ्यात महत्त्वाची सूचना. जेव्हा हे 4,500 रुपये आपल्या बँक खात्यात जमा होतील तेव्हा आपल्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक SMS येईल. त्यामुळे आपले मेसेजेस नक्की तपासा. तर ही होती लाडकी बहीण योजनेच्या या महावाटपाबद्दलची सगळी सविस्तर माहिती. पण जाता जाता एक विचार मनात येतोच की अशा थेट लाभ हस्तांतरण योजना महिलांना आर्थिकदृष्ट्या खऱ्या अर्थाने स्वतंत्र आणि सक्षम करण्यासाठी किती प्रभावी ठरतात.
यावर विचार करायला नक्कीच हवा.